नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला तर मग. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आम्ही तुम्हाला दरवेळेस नवनवीन ठिकाणी घेऊन जात असतो. त्या ठिकाणची माहिती, त्या ठिकाणचा इतिहास आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो. पण मंडळी, आता आम्ही जी माहिती घेऊन येतोय ती आपल्या दिवाळी संदर्भात. दिवाळी फक्त आपला सण नाही, आपला उत्सव नाही, तर आपल्याला एकमेकांशी, आपल्या बांधवांशी जोडणारा असा एक उत्सव आहे, हा एक सोहळा आहे. परंतु दिवाळी म्हणजे फटाके फोडणे, फक्त फराळ करणे इतपतच का? आपले पूर्वज ज्यांनी ही दिवाळी हा सण आपल्याला दिला, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असेलच. आपल्या पूर्वजांनी जो आपल्याला सण दिला, जो उत्सव दिला, नेमकं याच्या मागचा उद्देश काय? कोणत्या कारणास्तव त्यांनी आपल्याला हा उत्सव दिला असेल, हा सण त्यांनी पिढ्यानपिढ्या जोपासला असेल आणि तो आपल्याकडे सुपूर्द केला असेल? नक्कीच याचं कारण आपण जाणून घेऊ ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून. चला तर मग. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी ज्यावेळेस रावणाचा वध केला, सीतामातेला सोडून आणलं, त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत परतत होते. अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर त्यावेळेस अंधार झाला होता असं म्हणतात. त्या काळात त्यावेळी अयोध्येच्या ज्या वासियांनी, अयोध्या नगरीतल्या लोकांनी ते येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी दीप प्रज्वलन केलं, त्यांच्या प्रकाशासाठी दीप प्रज्वलन केलं. तेव्हापासून या दीप प्रज्वलनाची प्रथा सुरू झाली असं म्हणतात. मंडळी, दिवाळीतील पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, धनतेरस, तर याचं महत्व काय? यामध्ये असं सांगितलं जातं की अनेक पौराणिक कथा यामध्ये असं सांगतात की सर्व देवांनी मिळून आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन ज्यावेळेस केलं, त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले. त्यातीलच एक रत्न जे बाहेर पडलं ते म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवता असं धन्वंतरीला म्हणलं जातं. ज्यांनी जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, आपल्याला एक आरोग्य चांगलं राहावं म्हणून आयुर्वेदा आपल्याला दिलं. हे धन्वंतरी म्हणजेच आपल्या आरोग्याची संजीवनी आपल्याला भेटली. खरं तर या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टी, अनेक कथा आपल्याला सांगितल्या जातात आणि त्या कथानुसारच आपले सण उत्सव साजरे केले जातात. तर मंडळी, ज्या धन्वंतरीनं आपल्याला हे आयुर्वेदासारखं एक शास्त्र दिलं, ज्याच्यावर आपण पूर्ण जगात अव्वल या आरोग्यामध्ये ठरतो, तीच ही धन्वंतरी, तेच आपलं हे आयुर्वेदा. मंडळी, या दिवाळीतला दुसरा दिवस, ज्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो, ते म्हणजे नरक चतुर्दशी. पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे, असं सांगितलं जातं की पूर्वी इथे नरकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला वरदान होतं की तो त्याच्या आईच्या हातानेच मरेल, म्हणजे भूमिदेवीच्याच हाताने तो मरण पावेल. म्हणून भूमिदेवीने त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये सत्यभामेच्या रूपाने अवतार घेतला आणि श्रीकृष्णाशी लग्न केलं. श्रीकृष्णाशी लग्न केल्यानंतर भूमिदेवीने म्हणजेच सत्यभामेने त्या नरकासुराचा वध केला. तेव्हापासून आपण ही नरक चतुर्दशी हा सण साजरा करत असतो. तर मंडळी, लक्ष्मीपूजन का केलं जातं? जी लक्ष्मी आपल्या व्यवहारात, आपल्या संसारात नीट नांदावी, जी लक्ष्मी आपल्याला धन धान्य ऐश्वर्य देते, तर लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो दिवाळी निमित्त. तर मंडळी, याविषयी अशी पौराणिक कथा सांगितली जाते की लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्यात संवाद झाला आणि त्यावेळेस लक्ष्मींनी पार्वतीला सांगितलं की मला पुत्र नाही, तुझा गणेश नावाचा पुत्र म्हणजेच गजानन तू मला देशील का? त्यावेळेस पार्वतींनी लक्ष्मी मातेला प्रश्न केला की तुम्ही एका ठिकाणी, एका स्थितीत तुम्ही स्थिर नाही. लक्ष्मी स्थिर नसते असं म्हणतात. स्थिर नाही तर तुम्ही माझ्या मुलाची काळजी घ्याल का? याच्यावरती लक्ष्मीने पार्वती मातेला उत्तर दिलं. म्हणाल्या की ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी गणेश माझ्या बरोबर असेल, त्या ठिकाणी गणेशाचं पूजन होईल. म्हणून आपण प्रत्येक लक्ष्मीपूजनाला, प्रत्येक विधीला लक्ष्मीपूजनाच्या त्यावेळेस आपण गणेशाचंही पूजन करत असतो. याविषयीची ही एक आख्यायिका आहे. तर मंडळी, या अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण तो पुढचा दिवस साजरा करतो, तो म्हणजे पाडवा. मंडळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त आणि हा दिवाळीचा पाडवा म्हणजे अर्धमुहूर्त. या 3.5 मुहूर्तांना आपल्या हिंदू धर्मात खूप स्थान आहे. यापैकी हे अर्धमुहूर्त म्हणजे हा दिवाळीतला पाडवा. याच दिवशी
आपण सोने खरेदी करणं, विविध वाहनं, कुठलीही नवीन गोष्ट आपण किंवा कुठलंही शुभ कार्य आपण या दिवशी करत असतो. असं या दिवसाचं खूप महत्व आहे. मंडळी, ही दिवाळी म्हणजे आपला धार्मिक सण, आपल्या जगण्याची परंपरा, पूर्ण जगाला ही हेवा वाटावा अशी आपली संस्कृती, असा आपला हिंदू धर्म, यामधली संस्कृती आणि हे सण हेच खरं आपला सोहळा आहे, हे जगण्याची परंपरा आहे आणि हे आपण जगलंच पाहिजे. आणि पूर्ण आनंदानं आणि पूर्ण धार्मिकतेनं संस्कृतीला जपून आपण आपले सण साजरे केले पाहिजेत. मंडळी, दिवाळी म्हणजे अन्यायावरती न्यायाचा विजय, अंधारावरती प्रकाशाचा विजय, ही म्हणजे दिवाळी. आपल्या साधू संतांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी पद्धत घालून दिली, जो आपल्याला धर्म शिकवला, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, एरती अनुष्ठिती पोरबाळे, असाच आपला हा धर्म, जो धर्म आपण उराशी जपलाय, तो हा धर्म आहे की आपण आपली संस्कृती, आपण आपले विचार, आपण आपले सण हे मोठ्या आनंदाने साजरे करायचे. परंतु त्यासोबत या मागचं धार्मिकता काय, या मागचं शास्त्र काय, हे आपण साजरं केलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर हा आपली धर्माची पद्धत आहे आणि ही आपल्या सणांची पद्धत आहे. सण साजरा करायचा, पण त्यामागे आपलं ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे की सणांमागचा उद्देश काय, कशासाठी आपल्या पूर्वजांनी हे सण आपल्यासाठी दिले होते. खरं तर हेच आपण जाणून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने सण साजरे करणं. मंडळी, तुम्हालाही आमच्या टीमकडून आणि माझ्याकडूनही तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. चला तर मग.